नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण प्रगतशील शेतकरी बीबी पटेल कोरपावली तालुका यावल जिल्हा जळगाव यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। यांनी बायोफॅक्टर कंपनीचे सर्व प्रोडक्ट जे तरबूजमध्ये वापरता येतात ते सर्व प्रोडक्ट आपले वापरलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी ही एक व्हरायटी लावलेली तरबूजची। पहिले आपण त्यांना विचारून घेऊ, दादा लागवड कधीची आहे? 26 नोव्हेंबर नोव्हेंबर बी लावलेलं हां, 26 नोव्हेंबर रोजी बी लावलेलं आहे। आज तुमची तारीख जवळपास 17 फरवरी आहे, बरोबर। आपण याच्यामध्ये बघू शकतो की आता तरबूजचा साईज काय झालेला आहे, साईज दाखवा। आणि सोबत 15 लिटरचा कॅन आहे। याच्या 6018 बायोफॅक्टर कंपनीचा नॅनो ग्रेड लिक्विड मॅक्स कंपनी, बरोबर। तर आता यांनी जे प्रोडक्ट वापरलेले आहे मी एक शॉर्टमध्ये सांगतो। सर्वात पहिले व्हेजिटेटिव्ह स्टेजला यांनी बायोफॅक्टर कंपनीचा बेलम S1 वापरलेला आहे, त्यासोबत 888 हे वापरलेला होता। त्याचा बेनिफिट त्यांना असं झाला की जे तुमचं प्लॉट आहे त्याच्यामध्ये कॅनोपी भरपूर वाढलेली होती, म्हणजे वेलांचे बरोबर ग्रोथ झालेली होती। आणि त्यानंतर दुसरं त्यांनी बेलम S2 आणि 1108 वापरलं। त्याचा बेनिफिट असं झाला की ते प्रॉपर त्यांना सेटिंग भेटली। जे फुलधारण आहे फळधारण आहे ते एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे। फुलगडचा प्रॉब्लेम आलेला नाही आहे। मग त्यानंतर तिसऱ्या याच्या स्टेपमध्ये त्यांनी बेलम S3 व 6018 हे प्रोडक्ट वापरलेलं आहे साईज वाढवण्यासाठी। तर त्याचे आपण रिझल्ट शेतामध्येच बघू शकता, चांगल्या प्रकारे पळण पण आहेत, फळांचे चांगल्या प्रकारे साईज वाढलेला आहे। स्प्रेमध्ये त्यांनी BSL-4 नावाचे एक फंजीसाइड घेतलेला होता, त्याच्यामध्ये ऑर्थोसिलिक ॲसिड, नॅनो कॉपर आणि नॅनो सिल्वर असल्यामुळे आपण बघू शकतो की आता भरपूर जे प्लॉट आहे तिथे रोग आलेला आहे, डॉनी मिल्ड्यू आलेला आहे दुसऱ्या जागेवर। बाकी या प्लॉटमध्ये डॉनी मिल्ड्यू आपल्याला कुठे दिसत नाही आहे। तर शेतकरी म्हणजे प्रोडक्टबद्दल काय सांगतील, तुम्हाला प्रोडक्ट कसे वाटले दादा? एकदम उत्तम आहे, एकदम उत्तम। रिझल्ट वगैरे काय वाटलं? फर्स्ट क्लास। आता हे जे नॅनो ग्रेड आहे बरोबर, हे वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जे हे सोल्युबल वापरत होते अगोदर ते 25-25 किलोचे बॅगा, ते चांगले की हे चांगले? हे चांगले, बरोबर। तर शेतकरी यांनी जे आहे प्रत्यक्षात ते स्वतः वापरून त्यांनी रिझल्ट बघितलेला आहे। फर्स्ट रिझल्ट आहे की नॅनो ग्रेड वापरून पण त्याचे फायदे भेटतात आणि तुमच्या जमिनीमध्ये क्लोराईडचे सोडियमचे प्रमाण वाढत नाही। नॅनो ग्रेड काय सोडतात लगेच अपटेक होतो आणि रिझल्ट आपल्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी शेतात दिसतो। धन्यवाद।